आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाहार, साऱ्या सृष्टीचे मालक, कुळधनिक कुळाचे मालक कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मा परमेश्वराचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित झाले आहात। तुमचे सौभाग्य आहे, तुम्हाला अशावेळी मानव शरीर प्राप्त आहे आणि त्याही पेक्षा चांगले तुमचे नशीब आहे की तुम्हाला हे तत्वज्ञान आणि यथार्थ भक्ती विधी प्राप्त होत आहे। तर तुमच्या नशिबाचा, तुमच्या शुभ संस्कारांचा काही अंदाज नाही लावता येऊ शकत। न जाणो तुम्ही कोणकोणत्या जन्मात तुम्ही हे पुण्य संग्रहित केले आहे। लखबर सूरा जूझ ही लखबर सांवत दे, लखबर यति जहान में तब सतगुरु शरणाले। तर तुम्ही असे महान आत्मे कोणत्या ना कोणत्या युगात राहिले आहात। तुम्ही परमात्म्यासाठी मोठे मोठे त्याग केले आहेत, तुम्ही राज्यही त्यागले आहे, तुम्ही खूप मोठी बलिदाने दिली आहेत। तेव्हा आज तुम्हाला हा शुभकाळ प्राप्त झाला आहे। धन्य आहेत तुमचे मातापिता ज्यांच्यापासून जन्म झाला। परमपिता परमात्म्याच्या असीम कृपेने तुम्ही इथे पोचले आहात। तुम्हाला जेवढे हे अध्यात्मज्ञान प्राप्त होत जाईल तेवढेच तुम्हाला सरप्राईज होत राहील, आश्चर्य वाटेल की खरंच सहज भगवान मिळाले, सहज ते ज्ञान मिळाले जे ऋषी महर्षीही नाही प्राप्त करू शकले। ब्रह्मा विष्णू महेशाला देखील ते ज्ञान प्राप्त नाही झाले जे आज तुम्हाला भगवानांनी प्राप्त करून दिले आणि सहजच करून दिले। आता जर कमी राहिली तर तुमची राहील। तर याबद्दल परमात्मा म्हणतात स्वतःच कि समझा है तो सिर दर पाओ और बहोर नीरे ऐसा दाओ। जर तुम्हाला हे ज्ञान कळाले की आपण कुठे राहत आहोत आणि काय उद्देशाने आपण जगत आहोत आणि आपण करायला काय हवे होते आणि करत काय आहोत, तर आता डोक्यावर पाय ठेवा। डोक्यावर पाय ठेवणे म्हणजे खूप वेगाने धावणे। एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत कुठे कुठे पाय टेकत असतात व्यक्तीचे, तर आता तुम्हाला असा वेळ मिळाला आहे की अशा वेळी जगता जगता तुम्ही तुमचे कर्म केले तर मोक्ष प्राप्त होईल, कायमचे झंझट संपेल। तुम्ही या लोकात राहत आहात, तुमची मुले तुम्हाला किती प्रिय आहेत, तुमचे मातापिता तुम्हाला किती प्रिय आहेत, तुमचे पतिपत्नी भाऊ बहिणी तुम्हाला किती प्रिय आहेत। आजीवन आपण जी संपत्ती जोडण्यामागे लागत असता तुम्हाला ती किती प्रिय आहे, त्यासाठी न जाणो किती वादविवाद करता, भांडत असता, दावे ठोकत असता। तर ती किती चांगली वस्तू आहे ज्याबद्दल तुम्हाला एवढी ओढ आहे, तर आणि मग ही लगेच सोडून द्यावी लागते, मृत्यू होऊन जातो। हे याचे काय कारण आहे? जेव्हा तुम्हाला याचे कारण लक्षात येईल तेव्हा तुमची रुची निर्माण होईल परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आणि सतलोकात जाण्याची। नाहीतर ठीक आहे, जसे कराल इतर कोठेही तुम्हाला असे स्थान नाही मिळणार जिथे तुमची भक्ती शास्त्रानुकूल असेल। आणि शास्त्र अनुकूल साधना केल्याने तुमच्यावर एवढे शुभ संस्कार होतील, जर पार नाही झाला तर तुम्ही न जाणो कितीतरी वेळा देवता व्हाल। या भक्तीने इतकी महत्त्वपूर्ण भक्ती आहे, एवढी मौल्यवान आहे, याची एवढी व्हॅल्यू आहे।
आणि न जाणो कित्येक वेळा पृथ्वीचा राजा सुद्धा व्हाल आपल्याच पुण्यकर्मांनी. आणि मग त्यापेक्षाही जास्त तुम्ही मग कुत्रा, गाढव आणि डुक्कर देखील व्हाल. तर या भानगडीतून सुटण्याची, यापासून सुटका मिळवण्याची आता वेळ आली आहे. आता यात चुकायचे नाहीये. तुम्ही बुद्धिमान व्यक्ती आहात, एज्युकेटेड असाल, परमात्म्याने हर तऱ्हेने कृपा केलेली आहे, तुम्हाला शिक्षित केले, सद्ग्रंथांशी दासाची ओळख करून दिली आणि मग अशी उपकरणे निर्माण केली आहेत की तुम्ही घरी बसून बघू शकता. आताही कोणी परमात्मा प्राप्ती करू शकणार नाही ज्याची सतलोकात जायची इच्छा नाही होणार. तर तो मनुष्याच्या शरीरात पशूच आहे, मनुष्य नाहीये. ह्या अशा ज्ञानाशी परमात्म्याने तुमची ओळख करून दिली आहे. ज्या दिवशी तुम्हाला याची आवड निर्माण होईल, हे ज्ञान लक्षात येईल तुम्हाला, या लोकातील कोणतीही वस्तू चांगली नाही वाटणार. इंद्र दा राज कागदा बेष्टा. स्वर्गाच्या राजाची गादी ही तुम्हाला अशी वाईट दिसू लागेल जशी कावळ्याची विष्ठा असते, घाण असते. आणि आत्तापर्यंत आपण एक सरपंच झालो तर ते अभिमानाने मिरवतो, MLA झालो तर माहीत नाही काय बनतो, मंत्री मुख्यमंत्री झालात या छोट्याशा प्रांताचे, तर आपली बुद्धी भ्रष्ट होते. या ज्ञानाने सेटिंग होईल, इथली इच्छा नष्ट होईल. तुम्ही बघितले असेल, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून जात होते, पुढे त्यांच्या स्वागतासाठी माळा घेऊन उभे होते, रस्त्यात क्रॅश झाले हेलिकॉप्टर. आता या भक्तांची हाडे नाही मिळाली किती 3 दिवसांपर्यंत. तर व्यर्थ आहे हे आयुष्य. तर तुम्हाला गंभीरपणे विचार करावा लागेल याचा. ही काही डूम भाटाची गाणी नाही आहेत, परमात्म्याने सांगितलेला आध्यात्मिक मार्ग आहे. आणि परमात्मा म्हणतात या बोलण्या सांगायच्या गोष्टी नाही आहेत, करून दाखवण्याच्या आहेत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.